नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो सोलापूरवरून असणार आहे। आता आपण सोलापूर बस स्टँडला आहे। जवळजवळ 5 वाजत आले। 5 वाजताचे दृश्य बघू शकता तुम्ही सोलापूर बस स्टँड। ह्याच्या आधी आपण एक रूट केला होता स्लीपर बसने पुणे ते नागपूर। तसाच एक स्लीपर बसचा प्रवास होणार आहे आज सोलापूर ते अमरावती। 24-25 दिवस झाले या रोडवर स्लीपर बस टाकून अमरावती आग्राची गाडी आहे। या बसचा टायमिंग आहे 5:30 वाजताचा टायमिंग आहे या गाडीचा। जवळजवळ 500-550 किलोमीटरचा डिस्टन्स आहे सोलापूर ते अमरावती। खूप लॉंग डिस्टन्स आहे या रोडचा। आपली गाडी हळूहळू निघते रिव्हर्स गिअर मध्ये। 5 वाजलेले तर अजून गाडीला काय अजून अर्धा तास टाइम आहे। मस्तपैकी असं जर्नी होणार आहे आज। कम्फर्टेबल फुल नाईट एक्सप्रेस जर्नी आहे आज। अमरावती आग्राला ज्या गाड्या मिळालेल्या स्लीपर अमरावती नाशिक, अमरावती पुणे, अमरावती सोलापूर ह्या रोडवर बस टाकलेली आहे। बस लावल्या प्रवाशांची इथे गर्दी झालेली आहे बघू शकताय। फलाट क्रमांक 13 ला आपली बस लागलेली आहे, बरोबर फलाट क्रमांक 13। बघूया आजचा प्रवास कसा होतोय। आणि आपण नाईट एक्सप्रेस जर्नी बऱ्याच दिवसातून करतोय सोलापूर बस स्टँडला। तर तुम्हाला माहिती आहे सोलापूर बस स्टँडला सुद्धा कायम गर्दी असते। सोलापूरमध्ये फलाटची पहिली बाजू बघू शकताय त्या ठिकाणी, फलाटची दुसरी बाजू या ठिकाणी आहे जिथं नांदेड, लातूर, कळमनुरी, यवतमाळ, धाराशिव या ठिकाणी गाड्या लागतात। आणि तिकडे ज्या गाड्या लागतात ते पुणे, उमरगा, नळदुर्ग, उदगीर, हैदराबाद किंवा कोल्हापूर असेल तिकडे जाण्यासाठी गाड्या या ठिकाणी लागतात। फलाट क्रमांकची पहिली बाजू आणि इकडे दुसरी बाजू। वातावरण बघू शकता मस्त पैकी असा सनसेट झालेला आहे इकडे। विषय असा झाला की या गाडीला बोर्ड नाहीये आणि या रूटवर गाडी नवीन असल्यामुळे या गाडीला बोर्ड नाहीये। तर रूट सांगतो गाडी कोणत्या मार्गाने जाणार आहे। गाडी जाणार आहे सोलापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा आणि फायनल स्टॉप अमरावती असा गाडीचा रूट आहे। गाडी इकडे एकदम फुल झालेली आहे, फुल। मला वाटतं आय थिंक लोकल प्रवासी असतील। तर मित्रांनो फायनली आपली गाडी चालू झालेली आहे, या रूटसाठी रेडी झालेली आहे आपली गाडी मस्तपैकी। आता चला आता प्रवासाला सुरुवात करूया।
तर मित्रांनो, सोलापूरवरून 122 किलोमीटरचं अंतर गाठत आपण पोहोचलेलो आहे लातूरमध्ये, म्हणजेच मराठवाडा. बरोबर 8:30 वाजलेले. लातूरमध्ये 2 बस स्टँड आहेत, ते म्हणजे हे मेन बस स्टँड आहे आणि खालचं जे बस स्टँड आहे ते आंबेजोगाई, बीड, बार्शी, कळंब त्या साईडला जाण्यासाठी गाड्या तिकडे लागतात. आणि हे मेन बस स्टँड आहे, ह्या बस स्टँड वरून गाड्या लागतात ते सोलापूर, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या इकडे लागतात वगैरे वगैरे. आपली गाडी बरोबर इकडे थांबलेली आहे. नांदेडला जाण्यासाठी गाड्या इथेच थांबतात. या रूट साठी गाडी नवीन म्हणल्यावर जेवणासाठी थांबा, पण नवीनच असेल बघूया जेवणासाठी गाडी कुठे थांबते. आपल्या गाडीचे जे तिकीट दर आहे 1185 रुपये तिकडे सोलापूर ते अमरावती. लातूर बस स्टँडला बघू शकता गर्दी किती आहे इकडे, जबरदस्त गर्दी आहे इकडे. लातूर बस स्टँड सोलापूर ते अमरावती जे रूट आहे त्या रूट वरनं जे विभाग लागलेले आहेत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. गाडी जर म्हणाल तर लातूरमध्ये गाडी एकदम पॅक झालेली आहे. केबिन पर्यंत प्रवासी बसलेले आहेत, एकदम खतरनाक. एवढी गर्दी नव्हती आतापर्यंत. या रूटवर सिंगल क्रू आहे. आता इथून गाडी जाणार ते नांदेडला जाणार, अहमदपूर, लोहा आणि नांदेड. टोटल जो डिस्टन्स आपला राहिलेला आहे नांदेड पर्यंतचा तो 130 किलोमीटरचा जवळपास अंतर राहिलेला आहे नांदेड. गाडी थांबलेली आपली शिरूर ताजबंद पशे. जवळजवळ 10 वाजलेले. आशा हॉटेल इथे आपली शिरूर ताजबंद मध्ये गाडी थांबलेली आहे. जेवणासाठी स्टॉप झालेला आहे गाडीचा. मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. इकडे प्रायव्हेट बसेस खूप जास्त आहे. तिकडे शर्माचे 2 बसेस, इकडे खुराना बसेस आणि पलीकडची जी रॉयल बसेस आहे ना आपली इकडे MSRTC बस. आणि आता इथून जो आपला डिस्टन्स राहिलेला आहे 80 किलोमीटरचा डिस्टन्स राहिलेला आहे आपला नांदेड. ह्या रोडवर गाडी येऊन फक्त महिना पण झाला नसेल आणि या रोडवर गाडी सोडलेली आहे. 13 वर्षापासून गाडी बंद होती. आणि विशेष म्हणजे या रोडला थांबा नाहीये अधिकृत, तर प्रवाशांच्या सेवेसाठी हा थांबा निवडलेला आहे ड्रायव्हर दादांनी आपल्या. मस्तपैकी असा. आता बघूया जेव्हा अधिकृत थांबा देतील या बसला ह्या रोड वरती तवा देतील का, तर हा लॉंग पल्ल्याचा मार्ग आहे. चला आता गाडी हलते. आता रवाना होते नांदेडला आणि प्रवास आपला कंटिन्यू करूया. पार्किंग मध्ये गाडी नाही ते पार्किंग ते 12 वाजून 16 मिनिटांनी गाडी आली आपली नांदेड बस स्टँडला. आता इथून जी गाडी जाणार ते डायरेक्ट कळमनुरी, हिंगोली आणि वाशिम. आता इथून वाशिम 132 किलोमीटरचं अंतर आहे. सोलापूर पासून नांदेड पर्यंत जे अंतर आपण गाठलेलं आहे तर जवळजवळ 250 किलोमीटरचं अंतर आपण पार केलेलं आहे नांदेड पर्यंत. इथून आपण बरेच रोड केलेले आहेत जसे की नांदेड गडचिरोली, नांदेड विटा, नांदेड शेगाव, नांदेड नागपूर, असे अजून बरेच केले असतील, मला एवढं आठवत नाही, पण एवढे जेवढे आठवले तेवढे सांगितले. एवढे आपण रूट केलेले आहेत नांदेड बस स्टँडवरून. जबरदस्त असा रूट आहे, बघितला नसेल तर बघून घ्या. आता बघू शकता 12:30 वाजताचे जे दृश्य आहे नांदेड बस स्टँडचं. 12:15 वाजताचे दृश्य नांदेड बस स्टँड.
नांदेड बस स्टँडचा आतील परिसर बघू शकता अशा प्रकारे. नांदेड बस स्टँडला चिटकून नांदेड रेल्वे स्टेशन आहे. आता बघू शकताय आवाज येतोय रेल्वेचा. नांदेड बस स्टँड आणि या नांदेड बस स्टँडला चिटकून रेल्वे स्टेशन, म्हणजे इकडून एंट्री आहे रेल्वे स्टेशनला. पुरे भेटले तुम्हाला, पुरे भेटले. गाडी आपली पोहोचलेली आहे वाशिम बस स्टँडला. 3:50 झाले. बघू शकताय वाशिम बस स्टँड. त्याच्या आधी आपली जी गाडी पोहोचली होती हिंगोलीला, तर 3 वाजता पोहोचली होती हिंगोलीमध्ये. त्याच्यानंतर आता डायरेक्ट वाशिमला आली गाडी. वाशिमचं बस स्टँड थोडस चेंज झाल्यासारखं वाटायला लागली. खूप दिवसातून आलो इकडे. जवळजवळ आता फायनल स्टॉप आलेला आहे. फायनल स्टॉप आता इथून 130 किलोमीटर अंतर आहे अमरावती. आणि आता इथून गाडी जाणार मंगळूर, पीर, कारंजा आणि फायनल स्टॉप अमरावती. तुम्हाला वाशिम बस स्टँड दाखवतं का, तर बरेच दिवसातून आपण इकडे आलेलो आहे वाशिमला. पहाटेच्या 4 वाजता दृश्य वाशिम बस स्टँड. इथून जो आपला जो भाग राहिलेला आहे, आता जो भाग आलेला आहे फायनल विदर्भ, इथून जो आपला प्रवास होणार आहे तो विदर्भातला होणार आहे. आता मराठवाडा जो हद्द संपलेली आहे आणि आता इथून जो प्रवास आहे तो विदर्भ.
आता इथून जी गाडी जाणार आहे ती कामरगाव मार्गे अमरावती. टोटल डिस्टन्स जे दाखवते आपल्याला मॅपवर 67 किलोमीटरचं अंतर आता राहिलेलं आहे अमरावती. चला तर मग 67 किलोमीटरचं अंतर काढत आता पोहोचूया अमरावती. जमा झाली चेकिंग वाले गाडी शिरून गाडी लिवा कर भाऊ आपले गाडी चालू. मित्रांनो फायनली गाडी आपली पोहोचलेली आहे अमरावती बस स्टँडला. बघू शकता अमरावती बस स्टँडचा जो परिसर आहे सकाळच्या आत्ता 6:30 वाजता गाडी पोहोचलेली आहे अमरावती बस स्टँडला. आता जवळजवळ थोडासा नाश्ता पाणी केला. आता बरोबर 7 वाजलेले. इथं आपला जर्नी एंड झालेला आहे सोलापूरवरून. जवळजवळ जो आपला डिस्टन्स आहे 500 ते 550 किलोमीटरचा डिस्टन्स इकडे कंप्लीट झालेला आहे. आणि दादांची गाडी घेऊया. चला दादा, धन्यवाद दादा या रोडवर हेल्प केल्याबद्दल. आणि कधी आलो तो भेटेल या रोडवर ज्यावेळेस नवीन गाड्या वगैरे येतील त्यावेळेस. आता ही गाडी चालली आपली डेपो मध्ये आणि आता ही जी गाडी निघणार आहे परत रिटर्न तर सेम टायमिंगला गाडी दोन्ही साईडला निघते. एक 5:30चा टायमिंग आहे अमरावतीवरून आणि दुसरा जो टायमिंग आहे सोलापूरवरून. आणि अशा प्रकारे हा अमरावती बस स्टँडचा परिसर आहे मस्त पैकी असा. चला आता फायनली हा रूट कंप्लीट केलेला आहे. मी इंस्टाग्रामला पोस्ट टाकली होती दोन्ही पैकी कोणता रूट करायचा, सोलापूर धुळे की सोलापूर अमरावती. तर बरेच जणांची कमेंट आली होती. बरेच जणांनी रिप्लाय केला होता इंस्टाग्रामला स्लीपर बसचा व्हिडिओ बनवा सोलापूरवरून अमरावती. आणि काही जणांची कमेंट पण आली होती की सोलापूरवरून धुळे पण बनवा. आता सोलापूरवरून धुळे आपण नक्कीच बनवणार आहे. चला मंडळी, इथेच आपला ब्लॉग एंड करूया आणि भेटूया अशात नवीन एका मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला काय करायचं, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला जाता जाता अमरावती बस स्टँडचा टाइम टेबल आणि अमरावती बस स्टँडचा जो परिसर आहे तो दाखवतो मस्तपैकी असा. चला इथे ब्लॉग एंड करूया आणि भेटू लवकर.